यांचा आदर करायचा हे छत्रपती शिवाजी महाराज पोटातून शिकून आलते का होता इनो? महिलांबद्दल आदर करायचा हे पोटातून शिकून आलते का? नाही हो, जन्माला आल्यावर त्या आईच्या संस्कारातून शिकलाय हा राजा. अहो बघा ना, राजे लहान आहेत शिवाजी राजे, आणि महिलांचं एक नृत्य चालू होतं एका शामिनामध्ये. राजे ते चुकून पडद्याच्या आडून त्या महिलांचं नृत्य बघत होते. खबर आऊसाहेबांना कळली. एक गेली मोलकरीण, आऊसाहेब, अहो शिवाजी राजे आपले बारके पडद्याच्या आडून महिलांचं नृत्य बघतात. अहो तळपल्या आऊसाहेब, गेल्या तडक महाराजांच्या समोर गेला आणि बाळराजांच्या पाठीत शिवाजी आपले मासाहेब जाऊन एक धप्पाटा टाकला. आणि मासाहेब जिजाऊ शिवाजीराजांना म्हणतात, राजे तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचं नाही, तर राजे तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे. खरं तर आजचा कार्यक्रम बघून तुमच्या लोकांचं फार आभार व्यक्त केलं पाहिजे, तरुण पिढींचं. कारण मी बरेच कार्यक्रम केले, काही कार्यक्रमामध्ये महिलांना नाचवलं गेलं, पण आज तुमचा पहिला कार्यक्रम आहे, तुम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. कारण तुमच्या गावची पोरं ही नाचणाऱ्या स्त्रीची आदर्श घेणारी माणसं नाहीत, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारी माणसं आहेत. त्यामुळं दादांनो, जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे. अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात बाईला नाचवले गेली. अनेक राजे होऊन गेले ज्यांच्या दरबारात स्त्रीला नाचवलं गेलं. पण जगाच्या पाठीमध्ये फक्त एकाच राजाचा दरबार होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्रीला वाचवलं गेलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अहो बघा ना, रांजाच्या पाटलानं स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली. आबरू गेली म्हणून त्या पोरगीने विहिरीमध्ये जाऊन उडी टाकली. आबरू गेली, बदअम्मल केला पाटलांनी, रांजाच्या पाटलांनी. राजे म्हणाले, रांजाच्या पाटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोरान उभा करा. रांजाच्या पाटला कांड्या चढवण्याच्या अवस्थेत बांधून राजांच्या समोरान उभा केलं. राजे म्हणाले, पाटील असं का वागलात? पाटील उठले, म्हणाले, स्वराज्यातली स्त्री म्हणजे आमची दौलत, आम्ही तिची कधीही आबरू लुटू शकतो, तिच्यावरती कधीही बलात्कार करू शकतो, आमची ही दौलत. हे जसं ऐकलं, आपल्या या राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा तडकरला उठला. राजा म्हणाला, अरे या रांजाचा उजवा पाय आणि डावा पाय कलम करा, उजवा हात कलम करा, याचा चौरंग करा आणि या रांजाच्या पाटला चौकात नेऊन बसवा. महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं. आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य तर की नाही? आऊसाहेब म्हणाला, राज ह्याचं पाप इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसलात? त्यावेळी राजे आऊसाहेबांकडे बघत म्हणतात, आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, पण आऊसाहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता. आऊसाहेब मी चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला की येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईनो, तुम्ही मोठ्या संख्येत उपस्थित आहे, तुम्हाला एक वाक्य सांगतो, जर तुम्हाला कुणी हात लावला तर तुम्ही आई ग करता कामा नये, पण ज्यानं तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवलं पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहे, दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे. तुम्ही म्हणणार मागास धरून येऊ स्त्रियांच्या बाजूने बोलायला याने पाकिट बिकडे याला जास्त दिले काय? दादानं परवा दिवशी मी सोलापूरला कार्यक्रमाला होतो, कार्यक्रम सुटल्यानंतर एका माणसानं मला सहज प्रश्न केला की दादा तू नेहमी सांगत असतोस की स्त्रियांनी आमच्यासाठी हे केलं, स्त्रियांनी आमच्यासाठी ते केलं, एका वाक्यात पटवून सांग स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं. प्रत्येक स्त्रीनं कान देऊ नका, एका वाक्यात पटवून सांग. मी म्हटलं ऐक दादा, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं? मी म्हटलं दादा हात तिच्या आहेत, हात तिच्या आहेत, पण बांगड्या मात्र दादा आजही तुमच्या नावाच्या आहेत. हात तिच्या आहेत, बांगड्या मात्र दादा तुमच्या नावाच्या आहेत, कपाळ तिचा आहे, कुंकू मात्र दादा तुमच्या नावाचा आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादा तुमच्या नावाचा आहे, पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादा तुमच्या नावाचा आहे, रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादा तुमच्या नावाचा ना. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा, कोणी म्हणतं मला संभाजीराजे व्हायचा आहे, तर त्याने एक वाक्य लक्षात ठेवा की ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली
पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. अहो ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊचा शोभा झाला. तो जिजाऊचा शोभा झाला. मग शिवजयंतीला याच शिवाजीराजांचं नाव घेताना आपण डॉल्बी डीजे लावतो आणि डॉल्बी डीजेवरती गाणी लावतो. कुठली? शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली, मुन्नी बदनाम झाली. आणि आपल्याच आया बहिणीची लखतर आज आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली. दादांनो, एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो की वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. आपल्याच अब्रूची लखतर अब्रू झाकण्यासाठीच मागावं लागतं. राज आया बहिणी कुणीच राहिली नाहीत राजा इथं नाती. आया बहिणी कुणीच राहिली नाहीत राजा इथं नाती. शासन करणाऱ्या तलवारीचीच राजा गंजून गेले इथं पाती. आपलं ते पोरग दुसऱ्याचं ते कार्ट म्हणावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा जगात जगावं लागतं. ताईनो, छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर्श करत होते. हा पुरावा देण्याचं काम फक्त आपण नाही केलं तर शत्रू सुद्धा राजांना याबाबत मानत होता. अहो शाहिस्तेखानाची बोटं छाटली, याच पुण्यामध्ये छाटली. शाहिस्तेखानाची बोटं छाटल्यावरती पुढं काय झालं तर शाहिस्तेखान महाराज निघून गेले. शाहिस्तेखान सगळे पळायला लागला आणि त्यावेळी शाहिस्तेखानाकडे तिची एक बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, ओ नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. काय म्हणतो शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाला? हुजूर गजब हो गया, ओ नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, ए पगली तुम चुप कर. ये सिवा किसी की उंगली काट सकता है, ये सिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. अरे प्रबोधनकार ठाकरेंचं सुद्धा वाक्य आहे. दादा हो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एक हे डाग बघायला मिळत नाही. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अंक तुम्हाला सांगितला की शूर होते, पराक्रमी होते, चारित्र्य संपन्न होते. त्याही बरोबर छत्रपती शिवाजी महाराज निर्व्यसनी होते. जगाच्या पाठीवरती पहिले बाप लेख होऊन गेले. सुपारीचं खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. तुमच्या माझ्या अंगातलं रक्त सळसळतं ते या राजाचं, तुमच्या माझ्या मुखामध्ये जे नाव येतं ते या राजाचं, तुमच्या माझ्या राजांकडे बघितलं होते आठवण होते ती या राजाची. आज आपण आदर्श कोणाला मानतो तर त्या या राजाला. मग ज्या राजाला आपण आदर्श मानतो, ज्या राजाचं रक्त आपल्या अंगामध्ये सळसळतं, मग त्या राजाच्या रक्ताला आपण 10 रुपयासाठी 20 रुपयासाठी मावा गुटखा दारू खाऊन बाटवावं. मग शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा अपमान कोण करतोय? आपण करतोय. दादांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. त्यामुळं चांगलं वागा. आणि म्हणजे असं व्हायला नको की रातभर ऐकली गीता रामाचे ऐकून सीता, जे सांगितले ते अंगीकारण्यात आणा. अहो म्हणाय तर कसं झालं, पुण्याला कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला म्हणला, दादा तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते, मला एका वाक्यात पटवून सांग दारू बाद असते. मी आजपासून दारू सोडली. म्हणलं ठीक आहे बाबा सांगतो तुला. म्हणलं 2 ग्लास आण काचेचं. त्यानं 2 ग्लास आणले दादानो. एका ग्लासमध्ये दारू टाकली, दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ताईनो, ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. मी म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, किड्या मुंग्या मेल्या. ते म्हणला दादा मला समजलं. म्हणलं एखादं तरी सुधारलं माझ्यामुळं. मी म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पिणं किड्या मुंग्याचं काम नाही, त्याला फक्त मर्दाचंच काळीज लागतं. हातच जोडले त्याच्या पुढं. कोल्हापूरला एक आजीबाई आमची फार सुंदर म्हणते, अरे शिवाजी राजांचे मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण माग नाही हाटे. मग नेमका आपण कुठला संस्कार घेतोय महाराजांचा? अहो बघा ना, हाच राजा पुढे निघाला आणि गोळकोंड्या मार्गे निघाला. गोळकोंड्या जायला राजाचा हा संदेश गोळकोंड्याच्या बादशाला कळला की राजा येतोय, शिवाजी राजा येतोय, महाराष्ट्रात येतोय. गोळकोंड्याचा बादशाह लगलग जवळ आला. 100 किलोमीटर अगोदरच आला. राजांची पालखी थांबली. राजांना प्रश्न पडला, पालखी का थांबली? राजांनी
पालखीचा पडदा उघडला आणि खाली उतरले. सरदार पळत आले. सरदार म्हणाले, अहो कुतुबशाह आलाय, जवळ आलाय, तुमच्या भेटीला आलाय, एवढ्या लांब आपल्याला भेटीला. आणि तो जवळ आला आणि तो म्हणाला, राजे महाराष्ट्राचा राजा आमच्या भेटीला येतोय, मग आम्ही त्याच्या भेटीला जाणं आमच्यासाठी योग्यच आहे. आणि त्या गोळकोंड्याच्या बादशानं कुतुबशानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि घेऊन तो स्वतःच्या राज्यामध्ये गेला. आणि तो गोळकोंड्याचा बादशाह सांगतोय, राजे ही आमची तोपशाळा. राजे बघतच राहिले. राजे ही आमची तलवार शाळा. राजे बघतच राहिले. राजे ही आमची घोडेशाळा. राजे बघत राहिले. राजे ही आमची हत्ती शाळा, इथं मदमस्तक हत्तेत. राजे बघत राहिले. आणि पुढे तो गोळकोंड्याचा बादशाह म्हणतोय, राजे मग असे हत्ती तुमच्याकडे असतील की? तसं राजे म्हणाले, अरे आमचा सह्याद्रीतला प्रदेश, या डोंगरदऱ्यावरती हत्ती कसा चालणार? आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीची माणसं मात्र आमच्याकडे जरूर आहेत. गोळकोंड्याचा बादशाह म्हणला, हत्तीच्या ताकदीची माणसे? कोण आहे असा माणूस तुमच्याकडे हत्तीच्या ताकदीचा आहे? बघायचा आज आम्हाला, हाय की? आणि युद्ध मांडलं. मागं उभा होता यसाजी कंक. महाराजांनी यसाच्या पाठीवरती हात टाकला. अरे चल, राजांचा मावळा छाताड काढून उभा राहिला. आणि झालं मदमस्तक हत्ती, कर्नाटकी हत्ती होते त्याच्याकडं. एक खवळलेला हत्ती जवळ आला. अरे प्रचंड मोठा हत्ती आला जवळ आला. यसाजी समोर उभा राहिला. तो खवळलेला हत्ती जवळ आला. खवळलेला हत्तीने यसाजीला सांडीत पकडलं आणि वर उचललं. सगळे म्हणले, अरे गेला, बेमौत मेला यसाजी. वर वध गच्च करणं फेकलं. आकाशामध्ये यसाजी गेला. यसाजीने आपली तलवार बाहेर काढली आणि साप पकडला, हत्तीच्या सोंडीवरती मारली. हत्तीची सोंड तुटून खाली पडली. महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीला तिथं लोळवलं होतं. झालं, तो शौर्य बघितलं यसाजीचं आणि आला राजा, तो गोळकोंड्याचा बादशाह. आणि त्या यसाजीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि यसाजीला म्हणाला, अरे बहुत खूप, काय तुझी जिगर? तो पुढं असं म्हणतो, त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्यांचा कंठा काढला, मोत्यांची माळ काढली आणि यसाजीच्या समोर धरली. आणि यसाजीच्या गळ्यात तो टाकायला गेला. यसाजीनं हात अडवला आणि यसाजी म्हणाले, अहो आमचं सन्मान करायला, आम्हाला शाबासकी द्यायला अजूनही आमचे राजे समर्थ आहेत. अरे आपल्या राजानं दुसऱ्याच्या कौतुकाची थाप सुद्धा कधी स्वतःच्या अंगावरती नाही टाकून घेतली. आपला राजा कायम आपल्या राजाची, इथलं सैन्य आपल्या राजाचा विचार करत राहिला. म्हणून आज आपण राजाला प्रेरणास्त्रोत मानतो. दादानं गेली 1 तास 10 मिनिटं झालं बोलतोय. शेवटची 15 ते 20 मिनिटं घेतो. घेऊ का? होय म्हणलं तर घेतो. हा, खास महिलांसाठी शेवटची 15-20 मिनिटं. ताईनो, आतापर्यंत तुम्ही काय ऐकला त्यातलं मला काय माहीत नाही, पण यातून इथं पुढे काय तुम्हाला सांगतो ते घेऊन जायचं बरं का. आज 10वी मध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे? हो, कुणाचा आहे? तोंड वर करून सांगतो मुलींचा आहे म्हणून. आज 12वी मध्ये सगळ्यात पहिला क्रमांक कुणाचा आहे? बाजू घ्यायला लागले होय तर म्हणा की. कोण आहेत? मुली. सगळ्यात जास्त आमदार कोण आहेत? कोण आहेत? मुली. सगळ्यात जास्त खासदार मुली. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? मुलगी. मग हे कार्यकर्ते गेलो कुठं? काही दिवसांनी अशी वेळ येणार आहे बरं का, की तुमच्या गावच्या 4-5 पुरी एकत्र येणार आणि म्हणणार आज नवरा बघायला जायचा आहे. मग ह्या अशा आयटीत बैठीत रूपात बसणार. तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार. तुम्ही आत बसायचं. मग या येणार खुर्चीवरती बसणार. तुम्ही आतनं कांदेन पोहे घेऊन बाहेर यायचं. मग या म्हणणार, काय रे नाव काय तुझं? तुम्ही मान खाली घालून तुमचं नाव सांगायचं. मग या शेवटचा प्रश्न विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेका हो, तुम्ही होय म्हटला तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच मोठा विचार करा. नाहीतर जर नाही शिकलात आणि कोणाच्या तर पाठीमागं की जय म्हणत फिरत बसलात तर पुण्याच्या बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजार भरवावा लागेल. पटलं येत आजोबाला. म्हणजे बाजार असा भरेल, MA BA टोनगा इकणे आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खोट्या सकट न्या. म्हणजे साहेब पहिल्या वेळी आपल्याकडे बैल देवाला सोडत होते, बरोबर आहे का? काही दिवसांनी पोरं देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत, दर्शनाला यावं. असं का झालं हो? का आमची पोरं शिकली नाहीत.